पहिलीच पोस्टिंग असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार कारभार चालवताना सपशेल फेल गेल्याचं दिसून येत आहे। प्रशासनावर पकडच न राहिल्यानं उन्मादात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बिनधास्तपणे लाच मागितली जाते। महिनाभरात 6 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानं जिल्हा परिषदेच्या अब्रूची लटकरं वेशीवर टांगली गेली आहेत। त्यामुळे साहेब तुम्ही आता थांबून घ्या असं पवारांना कुणीतरी सांगण्याची वेळ आली आहे। जिल्हा परिषदेत जवळपास 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे। लीना बनसोडे यांना या प्रशासकीय राजवटीत काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही, पण अशिमा मित्तल यांनी मात्र तब्बल 2 वर्ष 10 महिने प्रशासकीय राजवट गाजवली। बदली झाल्यानंतर त्यांच्या निरोप समारंभाला खाते प्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची चर्चा त्यावेळी बरीच रंगली होती। याच मित्तल यांच्या काळात कथित महिला लैंगिक शोषणाचा प्रकार घडला होता। यात एका अधिकाऱ्याचं निलंबन झालं। दुसऱ्या अधिकाऱ्याला दस्तूरखुद्द मित्तल यांनी जाता जाता क्लीन चिट देऊन टाकली, तर तिसरा अधिकारी यथावकाश हजर झाला। पण दोषी नेमका कोण याचा मात्र उलगडा अजूनही झाला नाही। म्हणजेच आपापसातील दुश्मनी काढण्यासाठी हे प्रकरण शिजवण्यात आलं। मित्तल यांनी हवं तसं अधिकारी कर्मचाऱ्यांना पिळून घेतलं। त्यानंतर राजवट हातात आलेल्या पवार यांना तर अद्यापही सूर गवसलेला नाही। क्रिकेटच्या मैदानावर चौके छक्के मारणारे पवार प्रशासकीय राजवट चालवताना मात्र क्लीन बोल्ड झालेत। 7-8 महिने झाले तरीही त्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांची नस ओळखता आली नाही। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून थेट सनदी अधिकारी पदाला गवसणी घातल्यानं त्यांचं विशेष कौतुक केलं जातं। तरुण तडफदार, त्यातल्या त्यात पहिलीच पोस्टिंग असल्यानं त्यांच्याकडून धडाकेबाज खेळी खेळली जाईल असं जिल्हावासियांना वाटत होतं। पण कसलं काय, त्यांना तर साधा कर्मचारीही जुमानायला तयार नाही असं सध्याच्या परिस्थितीवरून म्हणता येईल। कारण वैशाली ठाकरे सारखी महिला कार्यकारी अभियंता थेट खुर्चीत बसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकते। हे प्रकरण थंड होत नाही तोच पठाडे नामक उपअभियंता गेटवरच पैसे घेण्याची हिम्मत करतो आणि ट्रॅप होतो। हे थोडं म्हणून की काय, गट शिक्षण अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आणि साधा प्राथमिक शिक्षकही पैसे मागायला घाबरत नसल्याचं समोर आलंय। एक खाते प्रमुख तर मार्च एंडच्या धामधुमीत मी आत पैसे घेतले, तुम्ही काही घेऊ नका असा निरोप सहकाऱ्यांना द्यायला अजिबातच कसरत नाही। प्रशासन प्रमुख जर सामुदायिक विवाह सोहळे आणि महिलांसाठी रंगोत्सव असे उपक्रम राबवण्यात दंग असेल तर अधिकारी कचरणार कसे? बदलीचा आदेश खिशात घेऊन फिरणारे तुकाराम मुंडे यांचा धडाकेबाज कारभार महापालिका आयुक्त रूपानं नाशिककरांनी बघितलाय। निदान त्यांचा जाती आदर्श पवार यांनी डोळ्यासमोर ठेवायचा ना। हेच नाशिककर मुंडे यांची बदली झाल्यानंतर रस्त्यावर उतरले होते। पवार यांच्या बाबतीत मात्र नेमकं उलट घडतंय।